रसिक श्रोते नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा राम रावण युद्ध. आपल्यासाठी ही कथा सादर करीत आहे आर.जे. कृष्णा. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा राम रावण युद्ध. सटव मुरारी वाद त्या खोऱ्यामध्ये प्रख्यात होता. एखाद्या दिवशी कुंडलवाडी त्या वादामध्ये कटून मरणार असं कित्येकांनी भाकीत करून ठेवलं होतं आणि ते खरं ठरायची वेळ समीप येत होती. आडवे तिडवे बोळ, काही गल्ल्या, एक टिचभर पेठ, एक पडकी चावडी, एक देऊळ, तिथं शाळा, अशा थाटामध्ये ती कुंडलवाडी ऐन नदीकाठावर आज वर्षानुवर्ष संसार करीत होती. परंतु अलीकडे सटवाजी आणि मुरारी या दोन नावामध्ये तिची संपूर्ण फाळणी झाली होती. परंतु वैरानं त्या दोघांची नावं एकत्र आली होती. सटव मुरारी ही दोन नावं सारखी गाजत होती. दोघेही मातब्बर होते, बलिष्ठ होते, तापट हेकट अशी त्यांची ख्याती. घरी अमाप जमीन, 12 बैलांची दावण, टोलीजंग वाडे आणि तसाच जबरी अहंकार. या सर्व दृष्टीनं ते एकमेकाला मुळीच कमी नव्हते. अगदी ताजव्यात घालून द्यावेत. कुंडलवाडीचा देव वाकुबा भलताच खारिस्त देव म्हणून मानला जात होता. जरी त्याचं नाव वाकुबा होतं तरी मात्र तो रंगेल होता. त्याची जत्रा रंगाचे गाडे काढून भरवली जात असे, तीही ऐन धुळवडी दिवशी. त्या दिवशी रंगाचे हांडे कायली करून आणि गाडीमध्ये घालून त्या गाड्यात देवाला जात. त्या दिवशी लहान थोर, बायका, मुलं सारी रंगामध्ये बुडून निघत. इतका रंग फेकला जाई की घर अन गल्ल्या रंगून जात. अशाच एका जत्रेला 12 वर्षांपूर्वी सटवाजी आणि मुरारी यांचं ते भयंकर वैर उद्भवलं होतं. तो धुळवडीचा दिवस होता. माणसांनी गाव गजबजला होता. परगावची माणसं आली होती. रंगाचे गाडे गेले की तमाशा उभा राहणार होता, म्हणून सर्व माणसं आतुर झाली होती. तमासगीर येऊन दाखल झाले. 12 बलुती सारखी धावत होती. सूर्य वरती फिरला आणि देवळामध्ये किशा गुरबानं शिंगाची ललकारी ठोकली. रंगाची गाडी निघाले. ज्यांच्याजवळ गाडी नव्हती त्यांनी रंगाच्या घागरी डोकीवर घेऊन देवळाची वाट धरली, तर कोणी तांब्यामध्ये रंग घेऊन वाकुबाला वाहिला. सटवाजी आणि मुरारी यांनी मांदणं भरून ती गाडीमध्ये ठेवली. पुढे 12 बैल जुंपले होते. बैलांना तोडे घालून सजवले होते, झुल्या घातल्या होत्या आणि सापतीच्या खिळ्याऐवजी बर्चे उभे केले होते. कुंडलवाडीची खरी जत्रा त्या दोन मातब्बरांच्या हाती होती. ते दोघेही धुंद झाले होते. हातामध्ये कुऱ्हाडी घेऊन गाड्या हाकीत होते आणि त्यांच्या आळीची तरुण पोरं त्यांची पाठ राखीत होती. बेंबीच्या देठापासून एका सुरात ती ओरडत होती, वाकुबाच्या नावानं चांग भलं. सर्वत्र हलकल्लोळ उसळला होता. मुरारीचा गाडा निघाला होता. मोक्या मांग घोटून दाढी करून ऐटबाज पटका बांधून पुढं हलगी वाजवत होता. उस्मान आत्ताराचा ताशा भलताच चढला होता. आत्तार टिपऱ्याबरोबर मुंडका डोलवत रंगात आला होता. त्याचा मधला मुलगा नरसू कुंथून ढोलकं बडवत होता, पण मोक्या मांगाच्या हलगून घात केला. हलगीच्या गोंधळात नरशाचं लक्ष उडून ढोलक्याचा ठैका चुकला. ताशा आणि ढोलकं 2 वाटांनी निघालं. तसा आत्तार भडकला. त्यानं फटकन टिपरून नरशाच्या डोक्यात हाणलं आणि नरशानं भोंगा पसरला. त्यामध्ये मुरारी ओरडला, वाकुबाच्या नावानं चांगवलं. वाकुबाची सेवा मनापासून घडावी म्हणून प्रत्येक माणूस जीव तोडीत होता. कसूर होत नव्हती. मुरारीचा गाडा वाकुबा पुढं पोहोचला तेव्हा त्याच्या आधीच सटवाजीचा गाडा देवाला रंग वाहून परतला होता. देवळापासून लोक रंग खेळून आले होते. रंगाचे पाट वाहत होते. तो सारा प्रकार पाहून मुरारीचं डोकंच फिरलं. त्यानं उडी मारून गुरुवाला ओढीत बाहेर आणून सवाल केला. माझा पहिला मान असताना त्या सटव्याला कसा काय दिलंस र? बोल,
त्यानं बोल या शब्दावर जोर दिला आणि गुरु म्हणाला, अव ऐका की, जेव्हा आधी येईल तो देवाला रंग घालून जातोय. ही वाईवाटच आहे. तुम्ही उशीर केला आता त्याला मी तरी काय करू? मोरला गाडा आणा की लवकर. गुरुबानं वहिवाट सांगताच मुरारी बिथरला. त्यानं गुरुबाच्या कानशिलात खाडकन चपराक वाजवली आणि अब्रुदार गुरुवानं प्रचंड बोंब ठोकली. त्याच्या बोंबेनं गाव दणाणला. आनंदानं रंग खेळणारी माणसं धावली, म्हणाली, अगा काय झालं? परंतु गुरव बोलला नाही. तो आपल्या दोन्ही हातानं तालबद्ध बोंबलत राहिला. मग लोकांना त्या बोंबेचं कारण समजलं. सटवाजीला पहिला मान दिला म्हणून गरीब गुरुवाला मुसऱ्यानं मारलं, वांगाळ झालं, असं म्हणत लोक पांगले. परंतु ती बातमी ऐकून सटवाजी खवळून उठला. आपल्यासाठी गुरुवाला मार मिळाला ही गोष्ट त्याला झोंबली आणि त्यानं कुऱ्हाड घेतली. सारी ठोंबरे तयार झाली. सटवाजी तर वाघासारखा झेपा घेत देवळाकडे निघाला. ठोंबऱ्याच्या हत्तारी माणसांनी गल्ली भरली. ठोंबरे कलागतीला येत आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तसे मुसळे बिथरले. मुरारी बर्च्या घेऊन सडकेमध्ये आला. तो झुंजीच्या बैलाप्रमाणे डिरक्या काढीत होता आणि त्याची पाठबळ जीवावर उदार होऊन मैदानामध्ये आली होती. थोड्याच वेळामध्ये मुसळे आणि ठोंबरे यात गावाची विभागणी झाली आणि दोन फळ्या समोरासमोर उभ्या झाल्या. गोफणी जोडून माणसांनी दगडाच्या उट्या बांधल्या. हत्यारे लखलखू लागली. बंदुका लोड झाल्या. त्या प्रसंगानं कुंडलवाडी थरारली होती. बायका पोरं भेदरली होती. आयांनी मुलं घरात कोंडली होती आणि म्हातारी माणसं हवालदिन होऊन आता काय होणार याची वाट पाहत होती. या दोन प्रबळ फळ्या रोखून धरण्याचं सामर्थ्य कुणातही नव्हतं. परंतु बंदोबस्तासाठी फौजदार आला होता. तो पुढं आला. त्याने शिपाया तयार करून त्या दोन तटांच्या मध्ये आपली फौज उभी केली. बंदुका रोखल्या आणि ठोंबरे आणि मुसळे यांनी कत्तल रोखून धरली. फौजदार निर्भय होऊन ओरडला, पुढा सरकू नका, नाहीतर एका एकाला गोळ्या घालीत असतो या. फौजदाराच्या डेकीनं ठोंबरे मुसळे नरम झाले. परगावाची माणसं घाबरून पळत होती. जो तो दिसेल त्या वाटेनं पळत होता. काखेमध्ये पागोट दाबून म्हणत होता, हरल्या कपड, नाहीतर घावासंग किड बिरगडल. रानोमाळ माणसं सैरावैरा पडत होती आणि कुंडलवाडी ओस पडत होती. फौजदारानं दरडावणी देताच ठोंबरे आणि मुसळे यांनी माघार घेतली. आपापल्या मनामध्ये वैराची गाठ बांधून ते घरोघर गेले. सूर्य मावळला आणि कुंडलवाडी रात्रीनं आपल्या पोटामध्ये घेतली. परंतु राखेतील निखाऱ्याप्रमाणे ती माणसं धगधगत होती, एकमेकांवरती कढत होती. 8 दिवस तसेच लोटले आणि 9व्या दिवशी जोपर्यंत सटव मुरारी वाद मिटत नाही तोपर्यंत कुंडलवाडीची जत्रा बंद असा हुकूम चावडीच्या खांबाला चिटकविण्यात आला. त्या हुकुमानं सारी कुंडलवाडी हळहळली. गेली जत्रा, गेली अब्रू, गेली आणि कुंडलवाडीची भरतही गेली. लोक असं म्हणू लागले, हे कुंडलवाडीच हुबला खाय, अवत्यसनी अक्कलच नाही. ही सर्व कुंडलवाडीची छीतू झाली आणि समद्या खोऱ्याची खात्री झाली की एखाद्या दिवशी कुंडलवाडी पेटणार आणि सारे जण कटून मारणार. दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्ष लोटली. तब्बल 20 वर्ष येऊन गेली. 20 वेळा शिमग्याचा सण आला, 20 धुळवडी झाल्या, परंतु कुंडलवाडीत जत्रा भरली नाही. कुंडलवाडीच्या जीवनातील रंगच उडाला. माणसं रंजित झाली. परंतु सटव मुरारीचा पीळ कायम होता. ते आपापल्या पांढऱ्या मिशा पिरगाळीत होते. फुणग्या टाकून फुंक मारून वैराची आग फुलवत होते. ठोंबरा खाकरला की मुसळा बिथरत होता आणि मुसळा खोकला की ठोंबरा पेटत होता. पण गावाची जत्रा मोडली याचं साऱ्यांनाच वैषम्य वाटत होतं. तडजोडीची भाषा उठत होती, परंतु मानाचा प्रश्न आडीत होता. प्रथम मान कोणाचा? काही शहाणी माणसं, परगावचे पाहुणे यांनी तडजोडीचा प्रयत्न सुरू केला. ठोंबरे, मुसळे यांनी एकाच वेळी गाडी घेऊन देवळात यावे आणि एकाच वेळी देवाच्या टाळूवर रंग उतावा तशी तडजोड पुढं आली आणि ती एकदम सर्वांनी मान्य केली. सटव मुरारी या म्हाताऱ्यांनी संमती दिली आणि कुंडलवाडीला आनंद झाला. कटोता जाऊन माणसं आनंदित झाली. वातावरणात हर्षोन्माद भारलं गेलं. आनंदी आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. यंदा जत्रा भरवायचं निश्चित झालं. तमाशाचा विचार झाला, परंतु तमाशाऐवजी
गावच्या मंडळींनी नाटक बसवावं असं मत पुढं आलं. तेही मान्य झालं. राम रावण युद्ध हे नाटक निवडलं. परंतु पुन्हा वाद पैदा झाला. राम कोणत्या आळीचा आणि रावण कुणी व्हायचं? आपण राम होणार असा दोन्ही फळ्यांनी आग्रह धरला. मुसळ्यांनी रावण व्हायला साफ नकार दिला. पुन्हा वैमनस्य उत्पन्न झालं. लोक पुन्हा विचारात पडले. पुन्हा शहाणी माणसं बसली, विचार केला आणि यंदा ठोंबऱ्यांनी रावण आणि त्याच्या राक्षसांची पात्र करावीत आणि पुढच्या वर्षी मुसळ्यांनी तीच कामं करावीत असं ठरलं. ते ठोंबऱ्यांनी मंजूर केलं आणि 1 वर्षासाठी दानव व्हायला ते तयार झाले. जत्रेची तयारी, नाटकाच्या तालमी यामध्ये गाव घडवून गेला. वैर विसरलं, वर्गणी भरपूर जमली. नाटकासाठी भरजरी पोशाख तयार करण्यात आला. दोन्ही फळीची तरणी पोरं नाटकासाठी झटू लागली, संवाद घोकू लागली. फाल्गुन महिना आला आणि ऊन रखरखू लागलं. कुंडलवाडीच्या लोकांनी जमिनीची मेहनत करून आता ते मोकळे झाले होते. आपल्या गावची जत्रा भरणार म्हणून ते हरकले होते. आईबापांनी नांदायला गेलेल्या आपल्या मुलींना आणण्यासाठी मुराळी पाठवले होते. कुंडलवाडीची जत्रा दिवसादिवसानं पुढे येत होती आणि माणसं हर्षभरीत होऊन जत्रेची वाट पाहत होती. वाकोबाच्या जत्रेत राम रावण युद्ध होणार. सर्वांनी कुंडलवाडीला यावे अशी जाहिरात फिरली. गावगांना पत्रके पाठवली होती आणि सारा खोरा त्या जत्रेची वाट पाहत होता. तमाशाऐवजी नाटक नवा पायंडा पडणार होता. शेवटी शिमगा आला. होळीला पोळी बांधून पाटल्यानं बोंब ठोकली आणि मग सर्वत्र बोंब उठली आणि दुसऱ्या दिवशी कुंडलवाडीची जत्रा भरली. कुंडलवाडीनं आनंदाचा दिवस पाहिला. 20 वर्षांच्या दीर्घ मुदतीनं ती जत्रा भरली होती. गाव आनंदामध्ये बुडाला होता. वाकोबाच्या देवळात नारळीचा ढीग लागला होता. पोरबाळ नाचत होती. वाकोबाच्या नावानं चांग भला या आरुळांनी गाव दणकत होता. नांदून आलेल्या लेकी दागिन्यांना नटून सजून देवाला जात होत्या. दूर दूरचे पाहुणे येऊन दाखल झाले होते. रंगीबेरंगी पागुटी गल्लीनं फिरत होती आणि त्या प्रत्येक माणसाच्या जिभेवर नाटक खेळत होतं. सटवाजी ठोंबऱ्याचा मुलगा राऊबा हा ताकदवान होता. तो रावणाचं काम करणार होता आणि मुरारी मुसळ्याचा राम ज्याला रामाचं काम दिलं होतं. त्या दिवशी सटव मुरारी यांच्या पायांना विसावा नव्हता. ते दोघे सारखे चरफडत होते. सटवाजी आपल्या मुलाला दरडावून म्हणत होता, लेका राब्या, सांजला नाटक कसं गाजलं पाहिजे. दणकेबाज काम कर. माझं नाव बद्दू करू नका. साऱ्या ठोंबऱ्यासनी माझी ताकीद आहे. ईर्ष्येनं मरा आणि ईर्ष्येनं जगा. आणि अस्वस्थ झालेला मुरारी मुसरा आपल्या पोराला आपली पल्लेदार मिशवी दाखवीत म्हणाला, लेका रामज्या, जाम झालं पाहिजे. रात्री नाटकात काम असं सोळा न कर, नाहीतर लाथच घालीन. असा रामज्याला दम भरून मुरारी गणू मुसळ्याच्या घरी गेला. गणूचा बाजीराव हा पहिलवान होता आणि म्हणून त्याला मारुतीचं काम मिळालं होतं. मुरारी बाजीरावापुढं बसून स्वतःची मिशी पिळगटीत म्हणाला, बाजा, लेका सांजला रावणाची लंका जाळीच पाहिजे, नाहीतर जोड्यानंच मारीन. मुरारी आणि सटवाजी यांनी आपापल्या आळीची पोरं चेतवली होती. ती ईर्ष्येनं भरली होती. 1000 लोक येणार, त्यांच्या पुढं नाचक्य करू घेऊ नका असं सटव मुरारीनं त्यांना सांगितलं होतं आणि म्हणून दोन्हीकडची पोरं बेभान झाली होती. आम्ही मुसळ्यांवर मात करणार असं ठोंबऱ्यांना वाटत होतं, तर आम्ही ठोंबऱ्यांना गारद करू असं मुसळ्यांना वाटत होतं. सटव मुरारीनं ठिणग्या टाकून आग धुमसत ठेवली. रंगाचे गाडे परत फिरले. लोकांनी पुरणपोळ्याचे जेवण आटोपून नाटकाला वाकोबाच्या देवळाची वाट धरली. देवळासमोरचा चौक आरास करून सजवला होता. चुरमुरी कागदांची तोरणं फिरफिरत होती. केळीचे खुंट उभे करून कमानी केल्या होत्या. देवळाला लागूनच एक रंगमंच उभारला होता. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांचा झगमगाट झाला होता. ऑर्गनचे स्वर वातावरणामध्ये कंप निर्माण करीत होते. नाटकाची रंगत वाढली आणि लोकही तरंगत होते. गावची परगावची 1000 माणसं डोळ्यामध्ये प्राण आणून नाटक पाहत होती. भरझरी पोशाख, रंगीत मुखवटे, राम लक्ष्मण सीता रावण यांना पाहून ती दिपली होती. भाविकांची मनं उचंबळून त्यांना नमस्कार करत होती. मारुतीला पाहून पैलवान मंडळी संतुष्ट झाली होती.
त्याची चपळ हालचाल बघून ते टाळ्या पिटत होते. बाया सीतेला डोळे भरून पाहत होत्या. कुंडलवाडीमध्ये वाल्मिकी रामायण साकार झालं होतं. अनंत नेत्र नाटकाचा रस पिऊन धुंद झाले होते. हुं का चू आवाज येत नव्हता. सटवाजी आणि मुरारी अगदी पुढे बसले होते. त्या दोघांची इबरत त्या रंगमंचावर इरेला पडली होती. ती सलामत कशी राहील याचाच ते विचार करत होते. ते सुतकी चेहरा करून बसले होते. त्यांना त्या नाटकामध्ये राम दिसत नव्हता, तर आपली ईर्ष्या, आपलं वैर दिसत होतं. सर्व मुसळी आणि ठोंबरी भान हरपून नाटक पाहत होते. त्यांनी आपली हत्यार उभी धरली होती. कुऱ्हाडीवर पेट्रोमॅक्सचा प्रकाश टक्करत होता. कुंडलवाडीमध्ये काहीतरी विपरीत घडणार म्हणून फौजदार मोठी पलटण घेऊन आला होता. जागोजाग बंदुका घेऊन पोलीस उभे होते. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता आणि नाटक पुढं सरकत होतं. मुसळ्यांची सीता रावणानं पळवताच ठोंबऱ्यांनी आपली पागोटी हवेत भिरकावून मोठ्यानं आरोळी ठोकली, वाकुबाचं नाव सांग मला. मग बाजीराव मारुती होऊन लंकेत गेला. सीतेचा शोध लावून लंका जाळून परतला तेव्हा सर्व मुसळे ताडकन उठले आणि त्यांनी वाकुबाच्या नावानं सांग मला असं करून वातावरण दणाणून टाकलं. आकाशाला हादरा बसला. मग राम लंकेवरती निघाला. पुढे अंगद पाठवला. रावणापुढं आयटीत बसून तो कुंडलवाडीचा अंगद बोलू लागला, लेका रावणा, आमची सीता गुमान देऊन मोकळा हो, नाहीतर मरशील. माझं ऐक, इनाकारण मरू नग. सीता सोड, नाहीतर आमचा राम जा. नव राम येऊन तुझा मुर्दाच पाडील बघ, मग फुकट मरशील. हे ऐकून तर मुसळीत तरकटले. परंतु भरजरी पोशाख करून रावणाचा मुखवटा घातलेला रावण म्हणाला, ये लेक वांढरा, तुझा बाप कोण? ते वाली का ते सुग्रीव ते आधी सांग आणि मग लढाईची बात कर. मी सीता देणार नाही, ये म्हणाव ते रामाला. तुझं मरांजवळ येत चालले या, अंगद म्हणाला. आणि माझा बाप कोण हे तुला ठाव नाही होय? अरे माझ्या बापानं तुला पकडून माझ्या पाळण्यावर उलटा टांगला होता आणि मुतानं तुझं त्वान भिजत होतं. ह्याची जरा आठवण कर. अरे जा दळभद्रिया. रावण म्हणाला, अरे तुझ्या बापाला मारून तुझी आई त्या सुग्रीवाला ज्या रामानं दिली त्याची बाजू घेऊन तुम्हाला शानपण सांगतोयस काय? नालायक कुठला. लाह्या फुटाव्यात तसे शब्द बाहेर पडत होते आणि तेही अगदी बिंबीच्या देठापासून. प्रत्येक पात्राचे पोटातील वैर ओठावर आले होते. रामायणाचा आडोसा घेऊन ते सर्व एकमेकांना ओरबाडत होते. सर्वच बिथरले होते. पुढे बसलेले काही लोक तल्लीन झाले होते. त्यांना त्या नाटकामध्ये कृत्रिमता मुळीच वाटत नव्हती. प्रत्येक माणूस उरामध्ये अपार ईर्ष्या घेऊन आपले काम करीत होता. त्यांनी रामायण तिथं जिवंत केलं होतं. राम रावण निखाऱ्याप्रमाणे फुलले होते. शेवटचा अंक सुरू झाला. राम आपली सेना घेऊन लंकेवर स्वारी करायला निघाला. तेव्हा पुढे बसलेल्या मुसळ्यांनी आणि ठोंबऱ्यांनी निश्वास रोखून धरले. स्टेजवरती हत्यार चमकू लागले. तसं सटवाज कावराबावरा झाला. मुरारी आपली मिशी कुरवाळू लागला. खाकरून म्हणाला, भले बहादुरांनो. रामाची सेना स्टेजवर येऊन जाताच रावणाची सेना आली. तेव्हा ठोंबरे हरकले. सटवाजीचा चेहरा पसरला. तो गारामध्ये असला. निर्भान झालेला रावजी पाहून त्याचं काळीज डोंगरा एवढं झालं. तो मनामध्ये म्हणाला, राम घमेंडीत असेल, पण माझा रावण बी काही कमी नाही. परंतु फौजदार विचारमग्न झाला होता. काठ्या कुऱ्हाडी बर्चे घेतलेले हे लोक लढाई कशी करणार? का लढाईच करणार नाहीत असे मनामध्ये म्हणून तो सरळ पाहू लागला. पोलीस बेसावध होऊन नाटकामध्ये दंगले. दोन्हीकडची सेना येऊन गेल्यावरती राम रावण यांची प्रचंड सेना सुबेळा चळावर उतरल्या आणि त्या समोरासमोर तळ देऊन बसल्या आहेत असा आभास निर्माण झाला. आता लढाई होणार म्हणून प्रेक्षक मुग्ध गंभीर झाले. पडदा वर गेला आणि युद्धकांडाला प्रारंभ झाला. दोन्हीकडची सेना रणधुमाळीला येऊन लढू लागली. अगदी दात ओठ चावून एकमेकांना दणके देऊ लागली. लढाई सुरू झाली. त्यावेळी तो प्रदेश शांत होता. अगदी निर्जीव भासत होता आणि कुंडलवाडीमध्ये युद्धकांडाला प्रारंभ झाला होता. प्रेक्षक अवधान रोखून बसले होते.
सर्व नजरा त्या रंगभूमीवर केंद्रित झाल्या होत्या. त्या हजारो डोळ्यांसमोर त्या रंगभूमीला रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दोन्हीकडची पोरं तडफदार खेळत होते. लढाई हातघाईवर येत होती. समोर बसलेले ठोंबरे मुसळे मध्येच ओरडत होते, हाना, आणि पुन्हा सारे शांत होई. मुसळे हाना असं ओरडले की मग ठोंबरे ओरडून म्हणत, मारा. त्यांच्या पुढे धुमश्चक्रे चालू झाली होती. कुंडलवाडीची माणसं जीवनातील युद्ध त्या रंगभूमीवर खेळत होती. मारुती नाचत आला. त्यानं खाडकन शड्डू मारला. कचकन बैठक काढली. तोच रावणाकडचा एक राक्षस आला. दोघांची हातमिठी झाली. पण मारुती पटामध्ये पडून त्याच्या पाठीवरती गेला आणि तो राक्षस डोकीवरती घेऊन खाली दणकला. त्याचा टाळ्यांचा गजर झाला. मुसळ्यांनी पागोटी उडवली आणि एकच आरोळी ठोकली, भल मारुतिया. ठोंबरे चिडले. त्यांनी नाकं फिंदारली. त्या राक्षसाचा पराभव त्यांना बोचला. ते मारुतीला दणका बसण्याची वाट पाहू लागले. मारुतीने आपटलेला तो राक्षस लंगडत लंगडत परत गेला आणि दुसरा आला. पण मारुतीनं त्यालाही चेलमडून आपलं नाव सार्थक केलं. मग 4 राक्षस एकजुटीने आले. अगदी मारुतीची भुसकट पाडायच्या इराद्याने आले. परंतु मारुतीनं धोका ओळखून माघार घेतली. मारुती पळून गेला आणि ठोंबऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. तेव्हा मात्र मुसळे चरफडले. मारुतींचं पळणं त्यांना पसंत पडलं नाही. त्यांनी मारुतीला दोष दिला. हटली कबाज्या. कोणीतरी ढिरकला. मैदानामध्ये आलेले 4 राक्षस रामसेनेची वाट पाहू लागले. प्रथम राम रावण यांची डोकी तापली. तसं वातावरण तापत गेलं. मग सटवा मुरारीची डोकी तापली आणि थोड्याच वेळात साऱ्या कुंडलवाडीचं डोकं तापून राम रावण युद्ध वाढीला लागलं. त्याचा डोलारा डगमगू लागला. तिथं लढाईला तोंड लागलं होतं. दोन्हीकडचे वीर चेव काढून एकमेकांना मारित होते, लढत होते. कसं मारावं आणि किती मारावं याचा कोणी विचारच करीत नव्हता. डोळे झाकून झपाटा दिला जात होता. तसाच दुसरा दणका देऊन त्याचा सूड घेत होता आणि त्या दुसऱ्याला तिसरा बडवत होता. सर्वत्र हाहाकार उसळला होता. आदळापट वाढत होते. हे घनघोर लढाई बघून प्रेक्षक खुश झाले होते. अगदी देहभान विसरून नाटक पाहत होते. टाळ्या पिटत होते. वाकुबाच्या नावानं चांग भला हे गर्जना आकाशाला भिडत होती. आणि पुन्हा गपकन सारं शांत होतं. वातावरण हिंदकळत होतं. रंगभूमीवरील राम रावण यांच्या जय पराजयाचं सटव मुरारी यांना सारखे धक्के बसत होते. तर फौजदार भयंकर विचारामध्ये पडला होता. हे नाटकातील कृत्रिम युद्ध की खरोखरीची हाणामारी याचा त्याला उलगडा होत नव्हता. त्याने पुष्कळ नाटकं पाहिली होती. पण आजचे हे नाटक तो प्रथमच पाहत होता. आणि हे नाटक असून हे लोक खरोखरीचे लढत आहेत असं त्याला वाटत होतं. पण काहीच करता येत नव्हतं. ईर्ष्या शिगेला पोचली होती. रामकालीन पोशाख केलेली ती माणसं रामायण मुरगळत होती. रामायण बरहुकूम तिथं काहीच घडत नव्हतं. आणि जे घडत होतं ते उलट घडत होतं. ठराविक वेळी मरणारे राक्षस मरतच नव्हते. कोणीही पराभव पत्करीत नव्हता. उलट रामसैन्यामध्ये दारुण प्रसंग येत होता. रामायणाचं सूत्र सुटून ते विस्कटत गेलं होतं. परंतु पुढे बसलेल्या प्रेक्षकांपैकी कुणालाच ते कळत नव्हतं. रामसेनेची बंभेरी उडत होती. रावण कुऱ्हाडीच्या तुंब्यानं रामसेनेला कुटीत होता. अगदी पिशा बडवाव्या तशी माणसं बडवीत होता. राम, लक्ष्मण, मारुती, अंगद हे मंडळी चिडली होती. ते जसं जमेल तसं दणका देत होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती लढाई संपता संपत नव्हती. उलट वाढत होती. रामायण धोक्यात आलं होतं. बघे एकमेकांना कोपरखिळ्या देऊन म्हणत होते, बघल्या काय कसं झाक नाटक चाललंय या. मग राम, लक्ष्मण, अंगद, मारुती यांनी एकदम रावणावरती हल्ला चढविला. परंतु रावण हटला नाही. तो कुऱ्हाडीच्या तुंब्यानं एकेकाला चोपू लागला. त्यामुळे राम संतापला. त्यानं रावणाच्या पाठीमध्ये धोपाटी घालताच रावणाने उलटी कुऱ्हाड त्याच्या डोक्यामध्ये हाणून त्याला खाली पाडला. लक्ष्मणाला शक्ती लागण्याच्या ऐवजी रामच पसरला आणि रामायण डोकीवरती उभं राहिलं. राम पडताच त्यांचा भक्त मारुती पुढं आला. त्यानं रावणाला उचलून आवळला. इतक्यात कुंभकर्ण आला. प्रथम येणारा आणि मरणारा कुंभकर्ण तो नंतर आला. त्यानं आपलं मुदगोळ फिरून मारुतीच्या टाळक्यात घातला. त्या रट्ट्यानं मारुतीचं डोकं फुटून तो रक्तबंबाळ झाला.
मुरारी सटवाजी बिथरून नाटक पाहत होते. हयातभर वैर खेळून वेडावलेले त्यांचे आत्मे ते डोळ्यांपुढे चाललेली क्रूर यादवी पाहून संतुष्ट होत होते. रामायणाच्या डोक्यावर पेटलेली ती वैराची आग पाहून त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. नंतर राम उठला. मारुतीची झांज गेली. नळ, नीळ, अंगद, सुग्रीव सारेच मैदानामध्ये आले. रावणाचे सर्व सैन्य धावले आणि एकच हलकल्लोळ उसळला. सारखी हाणामारी सुरू झाली. रावण पिसाट होऊन मारू लागला. दोन्ही सैन्य प्रमत्त होऊन जिद्दीनं झुंजू लागलं. पुन्हा रावण आणि कुंभकर्ण यांनी जोडीनं चढाई केली. एक झपाटा बसून पुन्हा राम पडला आणि रावण कुंभकर्ण यांनी मारुतीला चोप दिला. अगदी भरीव मार दिला. काठीवरती काठी पडू लागली. कुऱ्हाडीवर कुऱ्हाडी आदळली. पेट्रोमॅक्सवर दणके बसून त्या खळखळ निखळून पडल्या. बत्तीची आग भडकून छतावर चढू लागले. मग मात्र प्रेक्षक बावरले. तोच मारुतीनं आपलं शेपूट तटकन ओढून तोडलं आणि फेकलं. तोंडाचा मुखवटा काढून हातामध्ये घेतला आणि उलटीमुठ आवरून बोंब ठोकली. मेलो मेलो पळा. मारुतीची प्रचंड बोंब ऐकून लोक घाबरले. काही सैरापैरा पडत सुटले आणि फौजदार स्टेजवरती चढला. त्याने पिस्तूल रोखून दंगल शांत केली आणि रामायणाची कत्तल वाजविली. प्रेक्षकातून पुढे सरकणाऱ्या ठोंबरे मुसळे यांना पोलिसांनी अडवून धरले आणि कुंडलवाडीचे रामायण समाप्त झाले. आणि श्रोते, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित राम रावण युद्ध ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि आजची कथा आपले हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.